तिथल्या स्थानिक लोकांवरती दबाव आणला जातो, कधी तुमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला असेल बाबांनी काही? निश्चितच ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निष्क्रिय राहिल्यामुळे बाबाने वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत मला वेगवेगळे फोन करणं, काहीतरी आमिष दाखवणं, वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न बाबाने केलेला आहे. याच्या संबंधाने सुद्धा मी पोलीस स्टेशनला म्हणजे मेसेज केलाय. त्यांनी फोन उचलला नाही इथल्या सोनवणेंनी, म्हणून मेसेज केला. तिकडे वाकचौरे साहेबांनाही कळवलं. वाकचौरे साहेबांनी मात्र ते फोन नंबर घेऊन त्याच्यावर कारवाई केली. परंतु हे का घडतं तर त्या बाबावर तातडीने कारवाई होत नाही, म्हणून हे सगळं तो त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी नवीन अशोक खरात जन्माला येतोय असं वाटतं. हे जर पोलीस यंत्रणा जर असं दुर्लक्ष करत असतील आणि लोकप्रतिनिधी सुद्धा काय करतात, लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी नाही का? जिथे लोकांचं शोषण होतंय, लोकांना वेगळ्या मार्गाला नेलं जातंय, जर म्हणजे जनतेचं रक्षण करणं, जनतेच्या हिताची काळजी घेणं, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणं, आरोग्याची काळजी घेणं हे कल्याणकारी राज्याचं कर्तव्य सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेत. आणि असं असताना लोकप्रतिनिधी असतील, शासन असेल किंवा यंत्रणा असतील, सगळ्याच ठप्प आहेत. आणि मग कुठेतरी एखादा खरात सारखा मोठा बाबा निर्माण झाल्यावर मग सगळ्यांनी जागं व्हायचं आणि त्याच्या मागे लागायचं. त्याच्यापेक्षा हे असे जे आहेत ज्याच्याकडे आम्ही लक्ष वेधलंय, खरं तर आम्ही लक्ष वेधायचंही कारण नाही, यंत्रणा काय करते त्या यंत्रणेला आधीपासून हे माहीत असायला हवं. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे लोकांची रीग लागते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषण चालू असताना सुद्धा हे गप्प बसतात. तर मग खरोखर हे खरात होण्याचीच वाट बघतात का? खरं तर आता विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, एवढी विज्ञानाने प्रगती केलेली आहे. माणूस चंद्रावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये की मी माझ्या दैवी शक्तीने किंवा मंत्राने कॅन्सर बरं करण्याचा दावा करणं आणि त्याच्याकडे लोकांची रीग लागणं हे खूप म्हणजे हास्यास्पद आहे आणि वेदनादायी पण आहे. महाराष्ट्रात आज खरात फाईल एवढी गाजते, त्या माणसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं शोषण केलं, पुरुषांनाही लुबाडलं, राजकारण्यांनाही त्याने खऱ्या अर्थाने, राजकारणी असतील, अधिकारी असतील, त्यांनाही त्याने उल्लू बनवलं. हे सगळं समोर असताना सुद्धा आज दत्तधाम आश्रम मधला तो गडगे बाबा वेगवेगळे बनावट फसवे दावे करतोय की मी सर्व आजार बरा करतो, अपत्य देतो, वगैरे वगैरे अनेक दावे तो करतो. आणि ह्या दाव्यांना फसून लोक त्याच्याकडे मोठी रीग लागली. लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण होतंय. अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात पैशांची लूट त्याने केलेली आहे, आमचे आजार बरे झाले नाहीत. काही लोकांना त्याने दिलेल्या औषधांमुळे उलट त्रास झालेला आहे. ही सगळी परिस्थिती असताना बाबाचं प्रस्थ एवढं मोठ्या प्रमाणात पसरलंय की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे 2013 पासून. आणि तो कायदा अस्तित्वात असताना सुद्धा लोक समोर येत नाहीत, बाबाविषयी तक्रार करायला धजावत नाही. तोंडी तक्रारी आमच्याकडे केल्यानंतर आम्ही जर म्हटलं की तुम्ही समोर या आणि तक्रारी करा, तर अजूनही लोकांची ती मानसिकता नाहीये. आणि शासकीय यंत्रणेने अजून 2013 मध्ये कायदा होऊन सुद्धा अद्याप त्याचे नियम तयार केले गेलेले नाहीयेत कायद्याचे. त्या नियम तयार करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. आणि शासकीय यंत्रणा सुद्धा किंवा पोलीस यंत्रणा असेल, ह्या बाबाच्याच काय पण महाराष्ट्रातले अनेक बंधू आहे, पुण्याचा वैद्य असेल किंवा चाकण जवळचा चांडोलीचा दत्ताच्या नावावर शोषण करणारा बाबा असेल, असे अनेक बाबा समोर येत आहेत. तर यांच्यावर कारवाई करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. त्यांनी सुद्धा अद्याप कुठलीही ऍक्शन घेतली नाही. आज आम्ही निवेदन देऊन एसपी आणि कलेक्टरला निवेदन देऊन 8 दिवसापेक्षा जास्त काळ लोटलाय. डीवायएसपींना निवेदन देऊन 4-5 दिवस गेलेत, तरी अजूनही कुठलीही हालचाल झालेली दिसत नाहीये. म्हणजे याला मग खरात सारखा एखादा बडा बाबा बनू द्यायचंय का ह्या यंत्रणेला, असाही प्रश्न विचारावा लागतोय. 8 दिवस झालेत निवेदन देऊन, अजूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. कुठेतरी उदासीनता दिसून येते प्रशासनाची उदासीनता, निष्क्रियता, अनिच्छा ह्या सगळ्याच गोष्टी दिसून येतात. आणि मग अशा प्रकारे जर घडत असेल तर लोक वेगवेगळ्या चर्चा करतात प्रशासनाबाबत, यंत्रणेबाबत.
एवढे दिवस झालेत, परंतु मॅडम पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करू शकतात असं म्हटलं जातं. सोशल मीडियावरती म्हटलं जाते आणि तसं आहे पण म्हणजे तुम्ही जसं सांगितलं हो. की मग पोलीस यंत्रणा ही का गुन्हा दाखल करत नाही? जादूटोणा विरोधी जो कायदा झालेला आहे त्या कायद्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला पीआय किंवा पीआयच्या वरच्या रँकचा अधिकारी हा दक्षता अधिकारी म्हणून नेमावा असं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग तो अधिकारी त्याचं काम काय की अशी जर कुठे तक्रार आली, त्यांच्याकडे तोंडी असेल, लेखी असेल, ती तक्रार आली तर त्याची शहानिशा करणं, तपास करणं, गुन्हा दाखल करणं गरजेचं असेल तर गुन्हा दाखल करणं, किंवा एखाद्या ठिकाणी प्रतिबंध करायचं असेल तर प्रतिबंध करणं, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवलेल्या आहे. इथे तर आम्ही धडे तक्रार करतो की तो अशा प्रकारचे कृत्य करतोय, त्याच्या संबंधाने पुरावे आहेत, असं असताना सुद्धा ही यंत्रणा, संपूर्ण यंत्रणा डिम्म आहे. हो, येस. आणि त्यांनी जे कॅन्सरच्या गाठी वगैरे त्या डायरेक्ट व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत. ते व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील, सगळ्या जनतेला बघायला भेटेल. आणि त्यांनी काय केलेलं आहे त्या उद्देशाने, म्हणजे आपलं म्हणणं असं आहे का 21,000, 51,000, 11,000 जी पावती जे करतायत, आपल्याकडे पावत्यांचे फोटो आहेत. आपण ते मीडिया समोर मी तुम्हाला सांगतोय, आज मी तुम्हाला दाखवतो पण फोटो. आणि ते फोटो दाखवल्यानंतर तर तुम्ही जनतेला दाखवून द्या ना का जनता कुठं फसते. या भोंदू बाबांच्या नादी लागून तर आपल्याला काय भेटणार आहे? तुमच्या गावातील बंधू बाबा आहे, तुम्हाला लक्षात आलं नाही कधी? नाही, आम्हाला भरपूर लक्षात आलं, पण आम्ही दुर्लक्ष केलं. ज्या दिवशी आमच्या पाहुण्यांचा प्रॉब्लेम झाला ना, त्या दिवसापासून मग मी त्यांना फोन केला, महाराजांना फोन केला. महाराज म्हटले का या तुम्ही. मग आम्ही काल संध्याकाळी गेलो. काल संध्याकाळी गेल्यानंतर महाराजांनी काय तिथून पलायन केलं. नेमकं पाहुण्यांचा काय प्रॉब्लेम झाला होता? त्यांचा प्रॉब्लेम असा होता साहेब, त्यांना ते रिॲक्शन आलेली होती. त्यांना नाशिकला ऍडमिट केलेलं होतं. त्यांचे नाशिक हॉस्पिटलचे पण रिपोर्ट आपल्याकडे आहेत. पुरी डॉक्टर आणि पुरी डॉक्टर जे आहेत ना त्यांच्याकडं, कोणच्याकडं, भोंदू महाराजांकडं. यांना आपण महाराज नाही म्हणत, ते भोंदूच झालेले आहेत. त्या महाराजांकडे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्ट प्रमाणे आणि तिकडचे नाशिकचे त्यांचे जे जो काय अहवाल आहे त्यानुसार तुम्ही ते चौकशी करा. तुमची काय मागणी प्रशासनाने? नाही, आमची मागणी अशी आहे का प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी. आणि आमच्या आणि त्याचा गोरखधंदा आहे ना, हा गोरखधंदा बंदच झाला पाहिजे साहेब. तू बंधू महाराज नसून तू बंधू बाबा पण नाही. तो फक्त सिमेंटच्या टाक्या बनवणार गवडी आहे आणि त्याची कुठलीही लायकी नाही. त्याने दोन दोन बायका करून तो थकलेला माणूस आहे, त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. गावकऱ्यांना काय अनुभव आले कधी? गावकऱ्यांना खूप अनुभव आले आहे. माझा एक पाहुणा आहे, त्याला 25/1/27/1/25 रोजी त्यांनी कॅन्सरचं औषध दिलेलं आहे. अद्यापर्यंत कुठेही त्याला हे नाही. मूत्रोपचाराने कॅन्सर का होतो म्हणतात? हो हो, छाती टोक सांगतो, झाला का कॅन्सर, आली का गाठ खाली, तसं होतं का? नाही होत. फक्त चुत्यागिरी करतो तो. गावामध्ये काही त्रास आहे का गावात? 100% ना. शेजारी बाय आम्ही शेतकरी आहोत, त्याच्या कुठं दारू विकतो, काय करतो, सगळं शेतात बाटल्या पडलेल्या आहेत, कुठं काय करतो, नाटकं तो. तुमचं शेत त्याच्या शेजारी आहे का? हो, तुमच्या शेतात काय दारू का बाटल्या पडतात? बाटल्या पडतात रोज. काय तुमचा निर्णय आमचा गावकऱ्यांनी ठरवलं, त्याला धोपटून काढायचं आणि धंदा बंद करून टाक, गावाचं नाव बदनाम करू नको. माझं नाव नितीन सोमनाथ शिंदे, मी राहणार रहीमपूर. हल्ली जे आता भोंदू बाबांचे जे हे चाललेलं आहे, तर आपले ढोंगी महाराज, बाकीचे जे आपले गरीब लोक, अज्ञात लोक अंधश्रद्धेला जे बळी पडतायत. खूप लोकांची फसवणूक होते. माझ्या एका पाहुण्यांची फसवणूक झाली. त्या पाहुण्यांच्या शेवट अक्षरच्या पैसे संपले. कसे संपले ते पण सांगतो. पहिल्यांदा 12,000ची पावती फाडली गेली. त्याच्यानंतर लवकर नंबर लावायचा होता, 103 नंबर होता, तर लवकर लावायसाठी 5,000 रुपये घेतले. पैसे संपले तर माझ्या ज्या ताई होत्या, जे पेशंट होतं, त्या पेशंटनी काय केलं का आम्हाला निम्म्याच गोळ्या द्या. निम्म्या गोळ्या तुम्हाला घेता येणार नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण गोळ्या घ्याव्या लागतील. पूर्ण गोळ्या घ्यायसाठी त्या ताईकडे पैसे नव्हते. शेवट तिला तिचे जोडवे विकावं लागले आणि ते गोळ्या घ्याव्या लागल्या. आणि त्या गोळ्या घेऊन ते पेशंट अजूनही नीट नाहीये. आजही त्यांच्या घरामध्ये वाद चालू आहे का इकडं मी रील्स पाहून आलो. हे महाराज रील्स बनवायला, यांच्याकडे पगारी माणसं आहे, रील्स बनवणारे जी कामगार आहे त्याला AC रूम आहे. आणि
त्याच्या शेजारी शेतकरी माणसं आहे सगळे, ते शेतकरी सुद्धा सगळे दुःखी. त्यांचं पण आपण समोर एकदा उद्या मंडप टाकून बाकीच्या गोष्टी करणार आहे. आता मला मीडियाला एवढंच सांगणं आहे का सगळ्यांनी रंजना मॅडम सोबत आपल्याला सहकार्य करावा आणि अंधश्रद्धेतून या सगळ्या जनतेला बाहेर काढावा आणि या भोंदूगिरी बाबांचा विषय संपून टाकावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.